तुम्हाला माहिती आहे का 2026 मधील सर्वात शक्तिशाली गणपतीचा दिवस कोणता आहे? 5 मे, अंगारकी चतुर्थी. हा एक दिवस वर्षभराच्या संकष्टीचं फळ देतो. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व आहे. पण जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा ती होते अंगारकी चतुर्थी. हा दिवस श्री गणेशाला समर्पित असून तो अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. पुराणानुसार मंगळ ग्रह म्हणजेच अंगारक यांनी भगवान गणेशाची कठोर तपश्चर्या केली होती. गणपती बाप्पाने त्यांना वर दिला, मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने ओळखली जाईल आणि ती लोकांच्या कल्याणासाठी विशेष असेल. तेव्हापासून हा दिवस अंगारकी चतुर्थी म्हणून प्रसिद्ध झाला. मे 2026 मध्ये अनेकांना प्रश्न आहे 4 मे की 5 मे. पण लक्षात ठेवा, चतुर्थी तिथी सुरू 5 मे पहाटे 5:24 आणि समाप्त 6 मे सकाळी 7:51. त्यामुळे 5 मे 2026 हीच खरी अंगारकी चतुर्थी आहे. या दिवशी उपवास चंद्रदर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. मुंबईत चंद्रोदय साधारण रात्री 10:35 वाजता होईल. चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच उपवास सोडावा. सकाळी लवकर उठून स्नान करा. व्रताचा संकल्प घ्या. दिवसभर उपवास करा. निर्जळ किंवा फलाहार. गणपतीला 21 दूर्वा आणि मोदक अर्पण करा. मंत्र जप करा. गणपते नमः. रात्री चंद्रदर्शनानंतर गणपतीची आरती करून उपवास सोडा. स्कंद पुराणानुसार या दिवशी केलेलं व्रत म्हणजे संपूर्ण वर्षाच्या संकष्टीचं फळ. या दिवशी व्रत केल्यास मंगळ दोष कमी होतो. कर्जमुक्तीचा मार्ग खुला होतो. अडकलेली कामे पूर्ण होतात. आरोग्य आणि सुख समृद्धी मिळते. मनोकामना पूर्ण होतात. जीवनातील अडथळे दूर होतात. आणि सर्वात महत्त्वाचं, मनाला शांती आणि समाधान मिळतं. 2026 मध्ये खास योग आहे. 1 नाही, 2 नाही, 3 अंगारकी चतुर्थी. 6 जानेवारी, 5 मे, 29 सप्टेंबर. या दिवशी काही गोष्टी टाळा. राग आणि वाद, असत्य बोलणे, मांसाहार आणि मद्यपान. अंगारकी चतुर्थीला हा छोटा उपाय नक्की करा. लाल फुलं आणि दूर्वा अर्पण करा. 11 वेळा गणपते नमः जप करा. गरिबांना गोड पदार्थ दान करा. यामुळे अडकलेले पैसे परती येण्यास मदत होते. संध्याकाळी गणपतीसमोर तुपाचा दिवा लावा. वक्रतुंड महाकाय हा मंत्र 21 वेळा म्हणा. घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. नवीन काम सुरू करताना श्री गणेशाय नमः लिहून सुरुवात करा. यश मिळण्याची शक्यता वाढते. मंगळ दोष असणाऱ्यांनी गणपतीला लाल वस्त्र अर्पण करा. 21 मोदक अर्पण करा. विवाहातील अडथळे कमी होतात. चंद्र दिसत नसेल तर पाण्यात प्रतिबिंब पाहून अर्घ्य द्या. 11, 21 किंवा 108 वेळा जप करा. सातत्य महत्त्वाचं आहे. उपवासात फळं, दूध, साबुदाणा, शेंगदाणे पण तळलेलं टाळा. 90% लोक ही चूक करतात. फक्त उपवास करतात पण मनापासून भक्ती करत नाहीत. अंगारकी चतुर्थी म्हणजे अहंकारावर नियंत्रण ठेवण्याचा दिवस आहे. दान करा. अन्नदान, कपडे, गूळ चणे. अंगारकी चतुर्थी
तुमचं आयुष्य बदलू शकते. पण श्रद्धा खरी असली तरच. या दिवशी एक संकल्प करा. फक्त एक इच्छा. 10-15 मिनिट शांत बसा. गणपते नमः मनात जपा. आरतीनंतर स्वतःला विचारा, मी आज कोणती चूक सुधारली. मुख्य दरवाजाजवळ गणपती ठेवा. दूर्वा अर्पण करा. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. लाल कपड्यात गूळ चणे ठेवून दान करा. आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते. सूर्योदयानंतर आणि चंद्रोदयानंतरची पूजा सर्वात प्रभावी मानली जाते. राग ठेवू नका. वाईट विचार टाळा. कारण या दिवशी विचारांची ऊर्जा खूप प्रभावी असते. साधेपणाने पूजा करा. गणपतीला सच्चेपणा जास्त आवडतो. हा उपाय प्रत्येक अंगारकीला रिपीट करा. तुम्ही जसा विचार करता तसंच तुमचं आयुष्य घडतं. चंद्रदर्शनानंतर 1 मिनिट डोळे बंद करून तुमची इच्छा पूर्ण झाली आहे असं इमॅजिन करा. अंगारकी चतुर्थी तुमच्या नशिबाला रिसेट करण्याची संधी आहे. हा दिवस श्रद्धा, भक्ती आणि विश्वासाचा आहे. गणपती बाप्पा मोरया. अशी माहिती आवडली असेल तर फॉलो करा, शेअर करा. अंगारकी चतुर्थी वर्षभराच्या संकष्टीचं पुण्य एका दिवसात. ज्यांना उपवास जमत नाही त्यांनी काय करावं? सकाळी स्नान करून गणपतीसमोर दिवा लावा. गणपते नमः जपा. पूर्ण उपवास नाही तर फलाहार करा. फळ, दूध, साबुदाणा, सुकामेवा. मंत्र जप करा. 11, 21, 108 वेळा. संध्याकाळी छोटी पूजा करा. दान करा. आजारी, गर्भवती किंवा औषध घेणाऱ्यांनी उपवास करू नये. नामस्मरण करा. प्रार्थना करा. देवाला तुमची तब्येत जास्त महत्त्वाची आहे. उपवास नसला तरी चालेल. पण मनातला गणपती जागा असेल तर बाप्पा नक्की प्रसन्न होतात. जर तुम्हाला गणपती बाप्पावर श्रद्धा असेल तर एक सबस्क्राईब नक्की करा.